सगळे ताकद लावतायत, पण मग आम्हाला हिरामन खोसकर दादा यांनी जरा बऱ्यापैकी सपोर्ट केला आहे आम्हाला. लाईट वगैरे आणि ही जी पाण्याची टाकी वगैरे हे काम अजून चालू आहे, हे सर्व झालं आहे. तर आम्हाला तर वाटतंय की जनतेने त्यांना साथ दिले पाहिजे. खोसकर साहेबांनी आजपर्यंत काय काय कामं केले आपल्या गावात? आतापर्यंत आमच्या गावात भरपूर कामं केले, पाण्याची वगैरे सुविधा जिथले तिथं, लाईट वगैरे सगळं. नाही, आपल्याला आमदार तर खोसकरच पाहिजे, कारण जवळचं आहे, संबंधित आहे. कामं त्यांचे व्यवस्थित कामं झालेले आहेत, आमच्याकडं कायम येत राहतात ते. आणि खोसकर साहेब पाहिजे आपल्याला? कामांचा आढावा चांगला आहे त्यांचा, कामांच्या इकडे ते विकास चांगला आहे त्यांचा. आजपर्यंत किती कामं केले आपल्या? आजपर्यंत भरपूर कामं झाले, रस्त्यांचे कामं झाले, काही स्मशानभूम्यांचे कामं, काही अंतर्गत रस्ते होते गावातले ते पण झालेत, आणि अजूनही त्यांच्या विकास कामाकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. आपण आलो आहे इथे जनतेचा कौल घेण्यासाठी कळमुस्ते गावामध्ये. कळमुस्ते गावातील रहिवासी असून ते बोलत आहे आम्ही खोसकर साहेबांनाच निवडून द्यावेस. ठीक आहे. रुपाली कृष्ण हागोटे. आता विधानसभा 2024चं इलेक्शन लागलं आहे, आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं आहे, तर आपल्याला कोण आमदार निवडून देऊशी वाटतो यावेळेस? खोसकर साहेब हे वाटतंय. का बरं निवडून द्यायचं खोसकर साहेबाला? कारण ते गावासाठी चांगलं काय कार्य करतात म्हणून. काय काय विकास केला आतापर्यंत तुमच्या गावात? पाण्याची सोय, रस्ते वगैरे वगैरे.